नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर समारंभासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने बेळगावात भेट घेतली. यावेळी सीमा भागातील मराठी भाषिक जनतेच्या समस्या आणि अपेक्षा शरद पवार यांच्यापुढे मांडण्यात आल्या. मराठी भाषिकांच्या हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या सीमा प्रश्नाच्या खटल्याची सुनावणी तातडीने व्हावी, तसेच या संदर्भात महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार आणि तज्ज्ञ समित्यांची पुनर्रचना करावी. त्याचबरोबर सीमा भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कृती आराखडा तयार करावा, तसेच वकिलांची समन्वयकांची नेमणूक त्वरित व्हावी अशी विनंती शिष्टमंडळाने केली. शरद पवार यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या व मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा करण्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाचा दीप तेवत ठेवणाऱ्या येळ्ळूर गावचे कौतुक करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येळ्ळूर ही लढवयांची भूमी असल्याचे गौरवोद्गार काढले. येळ्ळूर येथील सरकारी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळ्यात ते आज शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी सांगितले की 150 वर्ष ग्रामीण भागात सातत्याने शिक्षण सेवा देणे ही सहज बाब नाही. येथे शिकलेली मुले देश विदेशात आपली छाप पाडत आहेत. हा येथील शिक्षकांचा आणि ग्रामस्थांचा परिश्रमाचा परिणाम आहे. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच आज महिला शिक्षकांना संधी मिळाल्या आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. या समारंभात कर्नाटकाच्या महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार विठ्ठल हलगेकर, केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर, रायरम चौगुले, मालोजी अष्टेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शतकोत्तर सोहळा कमिटीचे अध्यक्ष राजू महादेव पाटील, स्वागत अध्यक्ष एन.डी. गोरे, गौरव अध्यक्ष सतीश पाटील, बबन कुगजी, शिवाजी नांदुरकर, याचबरोबर शतकोत्तर कमिटीचे इतर सदस्य, निधी कमिटी, स्मरणिका कमिटी, सहाय्यक कमिटी, एसडीएमसीचे सर्व सदस्य, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बेळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अभियंता सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित देसाई यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि युवा समितीने संकलित केलेले संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सीमा प्रश्न हे पुस्तक त्यांना भेटीदाखल दिले. यावेळी सीमा प्रश्न आणि संबंधित विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. एका रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या घरात भर दुपारी घुसलेल्या एका सशस्त्र टोळीने दहशत माजवली. 4 ते 5 जणांचा समावेश असलेल्या सशस्त्र टोळीने आपल्या घरात प्रवेश करून पत्नी, मुलगी व आपल्यावर पिस्तूल रोखल्याचे फिर्यादीत मैनुद्दीन पठाण यांनी म्हटले आहे. मात्र ही सशस्त्र टोळी नेमक्या कोणत्या कारणासाठी मैनुद्दीन यांच्या घरात घुसली याचा शोध घेण्यात येत आहे. सदर घटना काल शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी 1:30च्या सुमारास बुडा कार्यालयाजवळील असद खान सोसायटी येथे घडली. यावेळी पठाण यांच्या कुटुंबियांना बाथरूममध्ये कोंडण्यात आले होते. बाथरूमच्या खिडक्यांच्या काचा खाली टाकून त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले. घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमणी, वाहतूक विभागाचे एसीपी ज्योतिपा निकम, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सीसीटीव्ही फुटेजवरून सशस्त्र टोळीतील गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनगोळ येथे गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेल्या तुकोबारांच्या अखंड गाथा पारायण सोहळ्यानिमित्त काल शुक्रवारी अनोखी सेवा राबविण्यात आली. दरम्यान चव्हाड गल्लीतील माऊलींनी एकत्र येत प्रत्येक घरातून भाकऱ्या तयार करून घेतल्या आणि त्या सर्व एकत्र जमा करून पारायण सोहळ्यासाठी अन्नछत्रात अर्पण केल्या. यामुळे पारायणाला येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी प्रसाद रूपाने भाकरीची सोय करण्यात आली होती. या सेवेसाठी चव्हाड गल्लीतील सर्व पंचमंडळी आणि नागरिक या सेवा कार्यात उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. या प्रसंगी श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी चव्हाड गल्लीतील नागरिकांच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले. उद्या रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी या श्री संत तुकाराम महाराज अखंड पारायण गाथा सोहळ्याची सांगता होणार असून भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. पहलगाम येथे पर्यटकावर झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ पर्यटकावर नव्हे तर देशावर झालेला हल्ला आहे असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काल बेळगावात आगमन होताच आपले मत व्यक्त केले.
शुक्रवारी सायंकाळी एका कार्यक्रमाप्रसंगी बेळगाव दौऱ्यावर ते आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले, देशावर हल्ला झाल्यानंतर सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने दहशतवाद्यावर कारवाई करण्यासाठी जे पाऊल उचलेल त्याला आमचा पाठिंबा असेल. या संदर्भात गुरुवारी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलवण्यात आली होती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बेळगावातील लक्ष्मीनगर गणेशपूर येथील एका अपार्टमेंटमध्ये गेल्या 4 दिवसापूर्वी अंजना अजित दड्डीकर यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केलेल्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या दरम्यान कॅम्प पोलिसांनी 2 महिला आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. अटक झालेल्यांची नावे ज्योती बांदेकर, सुहासिनी बांदेकर तसेच एक अल्पवयीन मुलगा असे समजते. मृत अंजना यांनी आरोपींना उसनी रक्कम दिली होती. अंजना यांनी आरोपींच्याकडे दिलेल्या पैशाची मागणी केली असता त्रासलेल्या आरोपींनी अंजना यांचा खून करून त्यांच्या अंगावरील दागिने चोरून पोबारा केला. चौकशीअंती पोलिसांनी 1,70,000 रुपये किमतीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. कॅम्प पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जलद कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. या यशस्वी तपासाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. आंबा प्रेमींना उत्सुकता लागून राहिलेल्या आंबा महोत्सवाला आज शनिवार दिनांक 26 पासून क्लब रोड बेळगाव येथील ह्यूम पार्कमध्ये प्रारंभ झाला. 3 दिवसीय या आंबा महोत्सवात नागरिकांना एकाच छताखाली विविध जातीच्या आंब्यांची चव चाखता येणार आहे. त्याचबरोबर यंदा प्रथमच मध उत्पादनाचे प्रदर्शन आणि विक्री सुद्धा होणार आहे. पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून आमदार आसिफ सेठ हे उपस्थित होते. शेतकऱ्यांना थेट ग्राहकापर्यंत फळांची विक्री करता यावी यासाठी बागायत खात्याने हा आंबा महोत्सव भरविला आहे. यामध्ये हापूस, केशर, तोतापुरी, मानकूर यासह इतर जातीचे आंबे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक दर्जेदार मधही ठेवण्यात आले आहे. बेळगावातील अखंड गाथा पारायण सोहळ्याकरिता अनगोळ ग्रामस्थाकडून 4,000 तर देसूर ग्रामस्थाकडून 1,500 भाकऱ्या आज शनिवारी प्रसादासाठी बैलगाडीतून दाखल झाल्या. बेळगावात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर संपन्न होत असलेल्या कीर्तन आणि पारायण सोहळ्याला बेळगावातील नागरिकांचा दररोज उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. याचे या अखंड गाथा पारायण सोहळा समितीतर्फे आभार मानण्यात आले असून बेळगावातील सुज्ञ नागरिकांनी आपल्या पाल्यांना या पारायण सोहळ्यास पाठवून त्यांच्यावर उत्तम संस्कार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे रमाकांत कोंडोस्कर यांनी सांगितले. लायन्स क्लब ऑफ बेळगाव आणि महावीर लिंब सेंटर हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स हॉल बेळगाव येथे 120 लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव बसवण्यात आले. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन रवींद्र काकती हे होते. क्लब अध्यक्ष लायन दया शापूरकर यांनी क्लबच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन मनोज मानेक हे उपस्थित होते. यावेळी महावीर लिंब सेंटरच्या वतीने लायन रवींद्र काकती आणि लायन जयश्री काकती यांचा गौरव करण्यात आला. जय भारत फाउंडेशनचे विनायक भोसले यांनी खासगी क्षेत्राच्या सामाजिक योगदानावर भाष्य केले. या प्रसंगी अशोकायन वर्क्सचे संचालक दयानंद कदम यांचा क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी एकंदर रुपये 3.2 लाखांचा खर्च आला आहे. यावेळी क्लबचे सदस्य, पदाधिकारी यांच्या उपस्थितीने तसेच विशेषतः लायन गीता कित्तूर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. भारत विकास परिषदेच्या वार्षिक कार्यकारिणी सभेत बेळगाव शाखा अध्यक्षपदी विनायक मोरे यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. बेळगाव शाखा सेक्रेटरी म्हणून के.व्ही. प्रभू व खजिनदार म्हणून डी.वाय. पाटील यांची निवड झाली. परिषदेच्या नूतन राष्ट्रीय महिला कार्यकारिणीच्या सदस्यपदी बेळगाव शाखेच्या स्वाती घोडेकर तसेच दक्षिण भारत विभागीय सचिव म्हणून पांडुरंग नायक यांना दायित्व देण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. भारत विकास परिषदेतर्फे प्रतिवर्षी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये प्रामुख्याने विकलांग सहायता, आरोग्य तपासणी, ग्रामविकास, राष्ट्रीय समूह गायन स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा, गुरुवंदना, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता अभियान आदींचा यामध्ये समावेश आहे. संस्कृत ही केवळ एक भाषा नसून तर प्राचीन भारतीय ज्ञानसंपदेचा वसा, आपली समृद्ध संस्कृती आणि सनातन धर्माचे मूलभूत मूल्य जपणारी अमूल्य देणगी आहे. संस्कृत भारती या स्वयंसेवी संस्थेमार्फत संपूर्ण देशभरात मोफत 10 दिवसांची संस्कृत संभाषण शिबिरे आयोजित केली जातात. दररोज 2 तास चालणाऱ्या या शिबिरामधून संस्कृत सहज आणि प्रभावी पद्धतीने शिकवले जाते. अशाच एका शिबिराचे आयोजन 14 ते 23 एप्रिल दरम्यान बेळगावातील हनुमाननगर भागात करण्यात आले होते. या शिबिराचे प्रशिक्षक निखिल आजरेकर हे होते. विशेष म्हणजे ते व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता असूनही संस्कृत शिकवण्यात त्यांनी आपली निष्ठा आणि प्रेम दाखविले आहे. ओमनगर बेळगाव येथील श्री दत्त त्रिपुरी सुंदरी मठ व श्री स्वामी समर्थ मंदिरात आज शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महानिर्वाण दिन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
यावेळी सकाळी 10:30 वाजता श्रीसिद्ध कमलहस्त पादुकांचा सहस्त्रधाराभिषेक व पूजापाठ करण्यात आले। यानंतर दुपारी महाआरती संपन्न झाली। उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्वामी भक्तांची उपस्थिती लाभली होती। सततच्या पाणी टंचाईमुळे दुष्काळी भागात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो। पाण्याचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी बेळगावातील तरुणाने सायकलवरून जलबचाव अभियान सुरू केले आहे। त्याला अनेकांकडून सहकार्य लाभले आहे। या अभियानाची सुरुवात जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र गडादी व सहाय्यक पोलीस आयुक्त JR नायकम यांच्या हस्ते बेळगाव शहरातील भुईकोट किल्ल्यापासून करण्यात आली। बेळगाव तालुक्यातील भरमा कोलेकर या तरुणाचे बेळगाव ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत सायकलीवरून भ्रमंती करून जलजागृती करण्याचे उद्दिष्ट आहे। या प्रवासादरम्यान चंदगड तालुक्यातील कानूर या ठिकाणी चंदगड पोलिसांनी या तरुणाचे विशेष कौतुक केले आहे। दिवसेंदिवस पाण्याची गरज भासत आहे, त्यामुळे पाणी बचतीवर लक्ष केंद्रित करणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। चंदगड बस स्टॉप परिसरात सध्या प्रचंड अस्वच्छता पसरली असून परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा ढीग पाहायला मिळतो आहे। त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। बेळगाव ग्रामीण भागासह गड इंग्लज, नेसरी, आजरा या भागातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी बेळगावात ये जा करत असतात। मात्र बस स्थानकातील ही अस्वच्छ परिस्थिती त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण करणारी आहे। याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाने तातडीने लक्ष घालून बस स्टॉप परिसर स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। बेळगाव तालुक्यातील बोडकेनटी गावात नूतन विठ्ठल मारुती मंदिर व स्मशानभूमीचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी तसेच खासदार प्रियांका जारकिहोळी आणि राज्य युवा काँग्रेसचे मुख्य कार्यकारी सचिव राहुल जारकिहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मलगौडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। गावात विठ्ठल मंदिर व्हावे व स्वतंत्र मराठा समाजासाठी स्मशानभूमी मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती। याची दखल घेऊन मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या विशेष फंडातून मंदिर व स्मशानभूमी उभारण्यात आली आहे। आज शनिवारी विठ्ठल मंदिर रुक्मिणी मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी KPCC सदस्य मलगौडा पाटील, जिल्हा काँग्रेसचे मुख्य कार्यवाह प्रदीप यमजे तसेच गावातील मान्यवर सुरेश जाधव, नागेश नायक, राहुल जाधव, निंगाप्पा नायक यांच्यासह ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि संपूर्ण ग्रामस्थ, वारकरी मंडळी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।